सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. खूप दिवसांपासून चाललेल्या त्रासातनं आज तुम्हाला सुटका मिळेल. नशिबाची तुम्हाला संपूर्णपणे साथ मिळेल. जर तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वेळ काढणे देखील सोपं होईल. आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करत राहावं लागेल. तुमच्या व्यवसायासाठी काही नवीन योजना देखील तुम्हाला आखाव्या लागतील आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. व्यवसायानिमित्त केलेला प्रवास हा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांच्या घरामध्ये आज काही शुभ कार्य होऊ शकतात. या कामांमुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे उत्साहाने त्यामध्ये सहभाग घेतील. हे पाहून तुम्हालाही आनंद होईल. आज संध्याकाळी गाडी चालवताना मात्र तुम्ही काळजी घ्या. गाडीला अपघात होऊन तुमचे पैसे देखील त्यावरती खर्च होऊ शकतात. आज तुमची भेट एका खास मित्राशी होऊ शकते. तुमचा मित्र तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येईल. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचा आशीर्वाद लाभेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या व्यवसायामध्ये वेगानं प्रगती करणारा ठरणार आहे. ही प्रगती पाहून लोक आश्चर्यचकित होतील. ही प्रगती अशीच टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाला प्राधान्य द्यावं लागेल. आज उगीचच गर्वानं न वागता तुमच्या कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आज एखादी सरप्राईज पार्टी प्लॅन करू शकता. विद्यार्थी वर्ग आज त्यांच्या भविष्याबद्दल थोडासा चिंतेमध्ये राहू शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकमध्ये घालवाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आज त्यांच्या भावंडांच्या भविष्याबद्दल थोडीशी चिंता त्यांना वाटू शकते, परंतु वडिलांच्या सल्ल्यानं तुम्हाला या समस्येतनं मार्ग नक्कीच मिळेल. आज जर कुटुंबासोबत थोड्या अंतरावरती तुम्हाला फिरायला जायचं झालं तर नक्की जा. यामुळे तुमच्या मनावरचा ताणतणाव नक्कीच कमी होईल. जर मित्रांसोबत काही गैरसमज तुमचे चालू असतील तर ते तुम्ही वाढवू देऊ नका. विवाहोत्सुक लोकांसाठी आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि तुमच्या विवाहातील सर्व अडथळे देखील दूर होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा चिंतेचा राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल थोडे काळजीमध्ये असाल, कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही नियमितपणे व्यवसायाकडे लक्ष देत नाही आहात. आज तुमची मुलं तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला मदत करतील. आज तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. घरामध्ये आज एखादा वाद निर्माण होऊ शकतो, परंतु तो वाद तुम्ही शांतपणे सोडवा, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी थोडीशी धावपळ करावी लागेल, परंतु काळजी करू नका, कारण याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच होईल आणि तुमची परिस्थिती नक्कीच सुधारेल. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं विशेष मान सन्मान मिळू शकतो. तसेच राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात देखील तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. तुमच्या मुलांना घेऊन एक चांगली बातमी तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा चिंतेचा राहील.
परंतु या व्यर्थ चिंता सगळ्या व्यर्थ ठरतील. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमचे विरोधक आज तुमच्यासमोर ताकदवान राहतील, परंतु तुम्ही तुमच्या धैर्यानं आणि बुद्धीनं त्यांना हरवू शकाल. तुम्हाला आज तुमच्या मनातील कमजोरपणा सोडावा लागेल. तुमचे प्रेमसंबंध हे अधिकच घट्ट होतील. आज तुम्हाला तुमच्या शेजारच्या लोकांशी चांगले संबंध ठेवावे लागतील. आज तुम्हाला नशीब 66% साथ देईल. आज तुम्ही ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगल्या बातम्या घेऊन येईल. एखादी चांगली बातमी ऐकून तुम्ही जवळपास फिरायला जाऊ शकता. जर जुना वाद चालू असेल तर आज त्यातून तुम्हाला सुटका मिळेल. आज तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार तुम्ही आणू नका, नाहीतर तुमचा दिवस चांगला जाणार नाही. नोकरीमध्ये आज वरिष्ठांकडनं प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या आईला एक भेटवस्तू देऊ शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण राहील. व्यवसायामध्ये एखाद्या कारणामुळे तुम्हाला अपयश येऊ शकतं, परंतु तुम्ही घाबरू नका. जर तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. तुमच्या जोडीदाराचा सल्ला हा तुमच्या व्यवसायासाठी उपयोगी ठरेल. मुलांच्या भविष्याची चिंता आज संपुष्टामध्ये येईल. वडिलांच्या तब्येतीमध्ये आज बिघाड होऊ शकतो. तुम्हाला आज तुमच्या मित्रांच्या सल्ल्याने आर्थिक लाभ मिळू शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामाजिक आणि आर्थिक कामांमध्ये सहभाग घेण्याचा राहणार आहे. यामुळे समाजामध्ये मान सन्मान वाढेल. जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी विकायची असेल किंवा विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्हाला तुमच्या माहेरकडनं धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी कराल. विद्यार्थी जर एखादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यामध्ये त्यांना यश नक्की मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा राहील. परदेशातनं व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज एखादी चांगली बातमी येऊ शकते. मुला-मुलीच्या लग्नाच्या योजना आज जास्त मजबूत होतील. अध्यात्मामध्ये तुमची आवड वाढेल. जर तुम्ही आज काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. दुपारी गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या. पायाला तुमच्या दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. आज आईसोबत तुमचा वाद होऊ शकतो. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुमच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याचा आहे. कारण ते आज तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. जर आज तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आईवडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. गुरुजनांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आज तुमच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होतील. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने घालवाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.